महाराष्ट्र TV9 न्यूज. संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा. पोटच्या मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या नराधमाला विशेष न्यायालयानं 5 वर्ष सश्रम कारावास आणि 20,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांनी हा निकाल दिलाय. दंडाची रक्कम पीडितेला देण्यात यावी. दंड न भरल्यास आरोपीला 2 महिने साध्या कारावासाची शिक्षा द्यावी असेही आदेशात नमूद करण्यात आले. पीडिता ही 11 वर्षांची. आईला मुलगी सातत्याने नैराश्यात दिसायची. ती कुणाशी बोलत नव्हती. त्यामुळे आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारला असता मुलीने आईला सर्व प्रकार सांगितला. आईनं वडिलांना याचा जाब विचारला असता त्यांनी मुलीचा केवळ ड्रेस नीट करत होतो, आईला सांगू नको अशी कोणतीही धमकी दिली नसल्याचं सांगितलं. तेव्हा मुलीनं हा प्रकार खूप वर्षांपासून चालत असल्याचं सांगितल्यावर आईनं पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार वडिलांवर वारजे पोलीस ठाणे येथे भादवी कलम 354 354(1) 354 आणि पोक्सो कायदा कलम 7-8 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारी वकील नितीन कोंघे यांनी युक्तिवाद केला की आरोपी हा मुलीचा जन्मदाता बाप आहे. पीडितेवर आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं आरोपीला 5 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक SS कतले यांनी तपासी अधिकारी म्हणून, तर वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित कायंगुडे, पोलीस निरीक्षक निलेश बडाक तसेच पोलीस हवालदार सुशांत फरांदे, पोलीस हवालदार आडवाणी, पोलीस हवालदार म्हातार मारे यांनी काम पाहिले. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.